ಕಲಬುರಗಿಯ ಕೆಲ ಸಂಘಟನೆಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬಸ್ಗೆ ಮಸಿ ಬೆಳೆದು ಶಾಂತವಾಗಿದ್ದು, ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷಾ ವಿವಾದವನ್ನು ಮತ್ತೆ ಹೆಕ್ಕಿ ತೆಗೆಯುತ್ತಿದ್ದು, ಅವರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಶಾಂತಿಯನ್ನು ಭಂಗಗೊಳಿಸದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದೆ. ಸೋಮವಾರದಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿಯ ಪ್ರಮುಖರಾದ ಶುಭಂ ಶೆಳಕೆ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿಯ ಪ್ರಮುಖರಾದ ಶುಭಂ ಶೆಳಕೆ, ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕಂಡಕ್ಟರ್ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಪ್ರಕರಣ ಶಾಂತವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಸ್ ಸೇವೆ ಆರಂಭಗೊಂಡಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬಸ್ಗೆ ಕಪ್ಪು ಮಸಿ ಬಳಿದು ಮತ್ತೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಭಂಗಗೊಳಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಿವೆ. ಬಾಳೆಕುಂದ್ರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದ ಟಿಕೆಟ್ ವಿವಾದಕ್ಕೆ ಭಾಷಾ ವಿವಾದ ಸ್ವರೂಪ ನೀಡಿ ಎಂಇಎಸ್ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರನ್ನ ಅದರಲ್ಲಿ ಎಳೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ವಿವಾದವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿದ್ದ ಬಸ್ ಸೇವೆಯನ್ನ ಪುನರಾರಂಭಿಸಿದ್ರು. ಈಗ ಮತ್ತೆ ವಿವಾದವನ್ನ ಹೆಕ್ಕಿ ತೆಗೆಯಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಿರುವ ಕಲಬುರಗಿ ಸಂಘಟನೆಯವರ ವಿರುದ್ಧ ಸರ್ಕಾರ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ರು. ಇನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಬಂದ್ಗೆ ಕರೆ ನೀಡಿದ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದವರು, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ರಾಜ್ಯದ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಲಾಗುತ್ತಿದೆ? ಸಚಿವರು ಮಧ್ಯಪ್ರವೇಶಿಸಿ ಎರಡು ರಾಜ್ಯದ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಬೇಕಿತ್ತು. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ಸಮನ್ವಯ ಸಮಿತಿಯನ್ನು ರಚಿಸಿ ಎರಡು ರಾಜ್ಯದ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಮುಂದಾಗಬೇಕು. ಪ್ರಚೋದನೆಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಡುವವರ ವಿರುದ್ಧ ಮಾತ್ರ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದೆ ಪ್ರಚೋದಿಸುವವರ ವಿರುದ್ಧ ಕೂಡ ಕ್ರಮ कैಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ರು. परत एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण झालेले प्रकार बघितलेले आहेत. बाळेकुंद्रीमध्ये एका सामाजिक मुद्द्याला भाषिक रंग देऊन तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी माणसांना त्याच्यामध्ये ओढून त्या पूर्ण राज्यातलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातलं दोन्ही राज्यातल्या सीमेवरचं वातावरण खराब करण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये चित्रदुर्गमध्ये बसवर हल्ला झाला, त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी बसेसवर हल्ला होत आहे. हे सगळं थांबवावं म्हणून बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन वातावरण शांत करून परत परिवहन सेवा पूर्ववत केली होती, नॉर्मल केली होती. हे सगळं नॉर्मल असताना परत काल गुलबर्ग्यामध्ये महाराष्ट्राच्या बसला लाल पिवळा रंग फासून त्या ठिकाणी त्या कंडक्टरला सुद्धा लाल पिवळा रंग फासण्यात आलेला आहे, लाल पिवळा झेंडा लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याचं उत्तर म्हणून मग शिवसेनेनं परत गांधीगिरीनं त्यांना उत्तर दिलेलं आहे. हे सगळं परत वाढायचं नसेल तर हे सुरुवात करणाऱ्या त्या गुलबर्ग्यामधल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी शासन करणं गरजेचं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला वातावरण शांत असताना असं काहीतरी करायचं आणि जाणून बुजून महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि मराठी माणसांना याच्यात ओढायचं आणि आम्ही काहीतरी प्रतिक्रिया दिली की उलटे गुन्हे आमच्यावरच घालायचं, त्या पद्धतीचं जे चालू असताना आम्ही डीसी साहेबांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. हे जर इथंच थांबलं नाही तर नाईलाज असता आम्हाला परत त्याच्यात उडी घ्यावी लागेल, परत तुम्ही आमच्यावरच केसेस घालणार आहे. त्यामुळे याचं जे मूळ आहे हे वातावरण खराब करणाऱ्या संघटनांवर तुम्ही कडक कारवाई करा, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत अशी विनंती केलेली आहे. याचा विचार करून त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि असंच चालत राहिलं तर परत महाराष्ट्रातनं प्रतिक्रिया येणार आणि परत मराठी माणसांना ओढलं तर आम्हाला नाईलाज असतं त्याच्यात उडी घ्यावी लागणार. एवढंच. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.